आपण MA द्वितीय वर्षात प्रवेश केलेला आहे। सर्वांनी प्रवेश घेतला असेल, ज्यांनी घेतला नसेल त्यांनी काही अडचण असेल तर विभागाला संपर्क साधा, तुमचा प्रवेश होऊन जाईल। त्याला काही विशिष्ट तारीख आहे, म्हणून तुम्ही लवकरात लवकर या। प्रवेश निश्चित एकदा झाला की मग तासिका ऑनलाईन पद्धतीनं ह्या चालू झालेल्या आहेत। जरी 1-2 दिवस मागे पुढे प्रवेशासाठी तुम्हाला झालं तरी तासांना मात्र तुम्ही दररोज उपस्थित राहा। ऑनलाईन तासिका असल्यामुळे असाल तिथून तुम्हाला असाल त्या ठिकाणावरून असाल तशा अवस्थेमध्ये तुम्हाला निदान आवाज स्वीकारून, तुमचा व्हिडिओ जरी नाही दिसला तरी आवाज तुम्हाला आला पाहिजे। अशा ठिकाणी तुम्ही असला तरी तुम्हाला तास करता येऊ शकतो। ही एक चांगली सुविधा आहे आणि म्हणून तुम्ही तास मात्र रेग्युलर करा, कारण आता येणारी परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह असेल, डिस्क्रिप्टिव्ह असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा हा काही दिवसानंतर होईल। परंतु अभ्यासाशी कनेक्ट असणं हे आपलं दृष्टिकोनातून खूप गरजेचं आहे। MA द्वितीय वर्षाला, MA सेकंड इयरला तुम्हाला जो अभ्यासक्रम आहे त्याचे 3ऱ्या सत्रामध्ये 4 पेपर असतात, 4थ्या सत्रामध्ये देखील 4 पेपर असतात आणि एक प्रोजेक्टचा पेपर असतो। प्रोजेक्ट लिहावा लागतो। फर्स्ट इयर सेकंड इयर म्हणजे MA प्रथम वर्षाला पहिलं सत्र आणि दुसरं सत्र असे 4 आणि 4 8 विषय झाले, 8 पेपर झाले। तसंच सेकंड इयरला देखील तुम्हाला असे 8 पेपर असतात आणि एक प्रोजेक्ट असतो। असे एकूण 17 पेपर झाल्यानंतर तुम्हाला MA ची डिग्री मिळते। आणि एक तुम्ही अजून गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आता MA द्वितीय वर्षाला आहात। आता येणाऱ्या कोणत्याही नेट किंवा सेटच्या जाहिराती आल्यानंतर तुम्ही फॉर्म भरा। तुम्ही सेकंड इयरला अपीयर असताना तुम्हाला सेट किंवा नेटची परीक्षा देता येते। तुमचा जो चालू अभ्यास आहे या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून नेटची कशी तयारी करावी लागते किंवा सेटची कशी तयारी करावी लागते या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्या अनुषंगाने कळतील। म्हणून तुम्ही ही परीक्षेचा फॉर्म देखील भरा। आपणाला 3ऱ्या सत्रामध्ये जे 4 पेपर आहेत ते 4 पेपर याप्रमाणे आहेत। 9वा पेपर आहे साहित्य समीक्षा शास्त्र। तुम्हाला त्याच्या अगोदर एक लक्षात ठेवा की MA प्रथम वर्षाला पहिल्या सत्राला पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा हे पेपर झाले। दुसऱ्या सत्रामध्ये MA फर्स्ट इयरलाच 5वा, 6वा, 7वा आणि 8वा हे पेपर झाले। हे 2 वर्षाची डिग्री असल्यामुळे आता तिथून पुढचा पेपर 9वा पेपर येतो 3ऱ्या सत्रामध्ये। 9वा, 10वा, 11वा आणि 12वा पेपर असे 4 पेपर या MA द्वितीय वर्षाच्या 3ऱ्या सत्रामध्ये तुम्हाला असतात। आता जो पहिला पेपर आहे म्हणजे या वर्षातला जो 9वा पेपर आहे तो साहित्य समीक्षा शास्त्र आहे। हा पेपर, त्याच्यानंतर 10वा पेपर आहे सामाजिक भाषा विज्ञान। त्याच्यानंतर जो 11वा पेपर आहे त्याला एकमेकाला 2 और आहेत, एकाला 1 और आहे। त्याच्यामध्ये साठोत्तरी वाङ्मयीन प्रवाह किंवा लोकसंस्कृती व मराठी लोकसाहित्य असा एक पेपर आहे। त्याच्या दोन्हीपैकी एक शिकवला जातो। जे सर तुम्हाला येतील ते शिकवायला ते तुम्हाला ते सांगतील कोणता शिकवायचा। आणि मी जो पेपर शिकवणार आहे तो 12वा पेपर आहे आणि हा जो 12वा पेपर आहे या 12व्या पेपरमध्ये एकाला 1 असे 2 पेपर आहेत और मधले।
त्यापैकी पहिला जो 12वा जो पेपर आहे तो आहे एका लेखकाचा अभ्यास मध्ययुगीन संत तुकाराम, आणि त्याला और असलेला दुसरा जो पेपर आहे तो आहे एका लेखकाचा अभ्यास आधुनिक नागनाथ कोतापल्ले. आता ह्या दोन पेपर पैकी मी जो तुम्हाला पेपर शिकवणार आहे और मधला, तो त्याच्यातला पहिला पेपर शिकवणार आहे तो म्हणजे एका लेखकाचा अभ्यास संत तुकाराम, मध्ययुगीन संत तुकाराम. या पेपरचा सगळा सिलेबस अभ्यासक्रम तुम्हाला मी व्हॉट्सअपवर पाठवतो ग्रुपवर आपल्या. तुम्ही तो प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवा. तुम्हाला ते वेळोवेळी बघता येईल. तुम्हाला त्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास करता येईल. त्याच्या पाठीमागे संदर्भ ग्रंथ असतात, तेही तुम्हाला वाचता येतील, आणि म्हणून ते तुम्ही बघा. आता हा जो एका लेखकाचा अभ्यास संत तुकाराम हा जो पेपर आहे, या पेपरमध्ये आपणाला ज्या गोष्टी शिकायच्या आहेत किंवा ज्या गोष्टींचा अभ्यास करावयाचा आहे त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत याचा थोडक्यात तुम्हाला मी आढावा सांगतो, आणि त्याचे काही संदर्भ ग्रंथ जे आहेत तेही तुम्हाला पाठवतो. तुम्ही या सगळ्या दृष्टिकोनातून संत तुकारामांच्या पेपरचा अभ्यास करावा. हा पेपर जरी आपणाला मध्ययुगीन कालखंडातला संतांचा वगैरे असं वाटत असला तरी अतिशय सोपा, एक तत्वज्ञान शिकवणारा किंवा एक जीवनाला वळण देणारा, मानवी जीवनाचे मूल्य जोपासणारा असा एक विचार या पेपरच्या माध्यमातून आपणाला कळतो. संत तुकारामांचं जीवन एका तपस्व्याचं, एका साधूचं किंवा एका व्यवहारी माणसाचं जीवन कसं होतं हेही आपणाला या पेपरच्या अनुषंगानं कळतं. हा जो पेपर आहे एका लेखकाचा अभ्यास मध्ययुगीन संत तुकाराम, हा ऐच्छिक पेपर आहे. म्हणजे याला दुसरा एक और आहे, पण हा पेपर आपण इथं उदयगिरीमध्ये हा पेपर शिकवला जातो. हा पेपर शिकवण्याच्या पाठीमागची काय उद्दिष्ट आहेत, तर विद्यार्थ्यांना मध्ययुगीन कालखंडामध्ये जे मराठी साहित्य निर्माण झालं, त्या निर्माण झालेल्या साहित्याच्या कालखंडामध्ये त्या काळातली राजकीय परिस्थिती कशी होती, त्या काळातली सामाजिक परिस्थिती कशी होती, सांस्कृतिक परिस्थिती कशी होती, जीवन कसं होतं, त्या काळामध्ये धर्मप्रधान कशी लोकजीवन संस्कृती होती किंवा धार्मिक परिस्थिती कशी होती, या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला आकलन होईल. तुम्हाला त्याचं अवलोकन करता येईल या पेपरच्या माध्यमातून. दुसरं असं आहे की हा पेपर शिकायचा कशासाठी, तर मध्ययुगीन कालखंडात जे काही संत होऊन गेले त्यापैकी जे संत तुकाराम झाले, त्या संत तुकारामांचं चरित्र आपणाला कळावं. कारण आज 500 वर्षापूर्वी संत तुकारामांचा कालखंड आहे. 500 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी आपण पहिलीच्या वह्या आपल्याकडे नाहीत. आज 2री, 7वी, 8वीच्या आपल्याकडे वह्या शिल्लक नाहीत, पुस्तकं नाही. 500 वर्षापूर्वी संत तुकारामांच्या जीवनामध्ये जे घडलं ते त्यांच्या जीवनचरित्राचा भाग म्हणून आपणाला आज कळतो. ते लिहून ठेवल्यानंतर कोणीतरी त्यांचं जीवनचरित्र सांगितल्यामुळे, त्यांच्या अभंगांच्या माध्यमातून, समकालीन काही संत कवींच्या माध्यमातून आपणाला तुकारामांचं किंवा नंतरच्या कालखंडात संत तुकारामावर ज्या लोकांनी अभ्यास करून काही गोष्टी जमा करून तुकारामांचं चरित्र लिहिलं, त्यांच्या आधारानं, त्या सगळ्या अभ्यासकांच्या आधारानं आपल्याला मध्ययुगीन कालखंडामधलं संत तुकारामांचं चरित्र कळतं किंवा त्यांच्या अभंगांच्या आधारे देखील कळतं. त्याच्यानंतर हा पेपर शिकण्याच्या पाठीमागचा उद्देश अजून असा आहे की अभंग हा जो वाङ्मय प्रकार आहे तो जो नावारूपाला आला तर त्याचा परिचय आपणाला कळला पाहिजे, कळावा, याच्या दृष्टिकोनातून हा पेपर आपणाला बघायचा आहे. कारण
संत निवृत्तीनाथांपासून जरी अभंगाला सुरुवात झाली असली, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई, गोरा कुंभार, जन जसवंत, सावता माळी, चोखोबा, चोखामेळा, कर्ममेळा अशा अनेक संतांनी जे अभंग लिहिले त्यापैकी संत तुकारामांचा अभंग हा खऱ्या अर्थानं पोक्त अभंग आहे, खऱ्या अर्थानं नावारूपाला आलेला अभंग आहे. म्हणून मराठीमध्ये असं म्हटलं जातं, ओवी ज्ञानेशाची, सुश्लोक वामनाचा, आर्या मोरोपंतांची आणि प्रसिद्ध अभंगवाणी तुकयाची. ओवी जर बघायची असेल तर संत ज्ञानेश्वरांची बघावी. ओवीचा आदर्श नमुना म्हणजे संत ज्ञानेश्वरांची ओवी, नाही का. जर श्लोक बघायचा असेल तर वामन पंडितांनी लिहिलेले जे श्लोक आहेत ते खऱ्या अर्थानं श्लोक म्हणून आपणाला अभ्यासता येतात किंवा आदर्श नमुना आहे. आर्या जे एक रचना प्रकार आहे, तर आर्या कशी असावी हे जर बघायचं असेल तर ती मोरोपंतांची सगळ्यात उत्कृष्ट आर्या आहे. आणि अभंग जर तुम्हाला बघायचा असेल, प्रसिद्ध अभंग जर बघायचा असेल, नावारूपाला अभंग आलेला बघायचा असेल तर तो संत तुकारामांचा आहे. आणि म्हणून या संत तुकारामांच्या अभंग वाङ्मयाचा एकूण परिचय व्हावा आणि त्या दृष्टिकोनातून एकूणच अभंग वाङ्मय कसं आहे याची कल्पना यावी, याच्यासाठी हा पेपर बघायचा आहे. त्याच्यानंतर संत तुकारामांच्या अभंग रचनेमध्ये जी वेगवेगळी वैशिष्ट्ये किंवा त्या अभंग रचनेचं जे वेगळेपण आहे ती माहिती आपणाला जाणून घेण्यासाठी हा अभ्यासक्रम बघायचा आहे. खरं तर आपणाला सगळी ही माहिती प्राप्त होईल, समकालीन त्या काळातल्या परिस्थितीचं अवलोकन करता येईल, तुकारामांच्या चरित्राचा आपणाला अभ्यास करता येईल. अभंग हा एक छंद आहे म्हणून, काव्याचा एक छंद म्हणून त्याचाही अभ्यास करता येईल. तुकारामांच्या रचनेतील वेगळेपण आपणाला अभ्यासता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मध्ययुगीन मराठी कवितेमध्ये जे निखळ स्वरूपाचं सौंदर्य आलं त्या सौंदर्याचा देखील आपणाला अनुभव घेता येईल. अशा दृष्टिकोनातून हा अभ्यासक्रम आपणाला अभ्यासायचा आहे, हा पेपर अभ्यासायचा आहे. आता या पेपरमध्ये कोणकोणते घटक आपणाला अभ्यासक्रमाला आहेत? एक 4च घटक आपणाला अभ्यासक्रमाला आहेत. तेही कसे तुम्हाला सांगतो आणि मग आपण थांबूया. संत तुकारामांचं जीवन चरित्र आपणाला बघायचे. या संबंध एक 3-4 महिने, जे 3 महिने 4 महिने जो अभ्यासक्रम आपणाला चालेल त्या कालखंडामध्ये काही भागात आपणाला संत तुकारामांचं जीवन चरित्र अभ्यासायचं. केवळ जन्म आणि मृत्यू इतक्यापर्यंतच नाही तर या जन्म आणि मृत्यूच्या मधल्या कालखंडापर्यंत संत तुकारामांचं जगणं कसं होतं, त्यांचा जन्म वगैरे हे तर आहेच, आई वडील भाऊ बहीण मुलं बाळ सगळं पत्नी, पण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये एक माणूस म्हणून, एक आदर्श माणूस म्हणून, एक संत म्हणून जी त्यांची एका काळापासून दुसऱ्या अशा टोकापर्यंतची, तुकाराम स्वतःच्याच भाषेमध्ये सांगितले, अनुरेणू या तोकडा, अनुरेणूपेक्षा लहान आणि तुका आकाशा एवढा. एवढ्या लहानापासून एवढ्या मोठ्यापर्यंत जाण्यापर्यंतची जी प्रक्रिया घडली तुकारामांच्या संबंध जीवनामध्ये त्याचा विचार आपणाला करायचा आहे, म्हणजे जीवन चरित्राचा त्यांचा विचार करायचा आहे. दुसरा भाग या अभ्यासक्रमामध्ये किंवा या पेपरमध्ये जो बघायचा आहे त्या अभ्यासक्रमाचा जो घटक आहे तो असा आहे की संत तुकारामांचे जे अभंग लेखन आहे, या लेखनाच्या पाठीमागे कोणती प्रेरणा होत्या, त्या अभंगांची काय वैशिष्ट्ये, त्या अभंगांचं स्वरूप कसं आहे याचा एक विचार करायचा आहे. आणि एकूणच मराठी साहित्याला, एकूणच मराठी कवितेला संत तुकारामांच्या ज्या कवितेचं किंवा अभंगांचं जे योगदान आहे ते कशा स्वरूपाचं आहे याचा एक विचार करायचा. आणि याच्यासाठी म्हणून एक पुस्तक नेमलेले, संत तुकारामांचे एक पुस्तक अभ्यासायचे पुन्हा, आणि त्या पुस्तकाचं नाव आहे आनंदाचा डोह. राग जाधव यांचं हे पुस्तक आहे.
आणि या पुस्तकाचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणून आपणाला एकूण या सगळ्या गोष्टींचा विचार संत तुकारामांच्या या पेपरच्या दृष्टिकोनातून, या पेपरच्या अनुषंगानं आपल्याला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला मी ग्रुपवर हा अभ्यासक्रम पाठवतो आणि अभ्यासक्रम सगळा पाठवल्यानंतर तुम्हाला मी जो पेपर शिकवणार आहे त्या पेपरचा एक अभ्यासक्रम स्वतंत्र असा पाठवतो. तुम्ही तुमच्या परीनं आजचा जो तास आपला आहे हा तास सुरू झाल्याची माहिती इतर मित्रांना कळवा आणि उद्यापासून मग मी तुम्हाला जसजसा माझा तास वेळापत्रकही पाठवतो त्या वेळापत्रकानुसार प्रत्येकाचे तास होतील आणि तुम्ही तशी माहिती तुमच्या इतर मित्रांनाही द्या. ठीक आहे, मग आपण इथं थांबूयात. ठीक आहे. काही अडचण असेल केव्हाही तर तुम्ही मला विचारू शकता.